नमस्कार. टेन्सच्या या वेब सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी मुकुंद कालंगडे आपल्यासमोर टेन्सच्या या सिरीजमध्ये घेऊन आलेला आहे आज परफेक्ट टेन्सेस ते आज आपण पाहणार आहोत. यापूर्वी आपण सिंपल आणि कंटिन्युअस टेन्सेसचा अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास सर्वांनी केला. आज आपण पाहणार आहोत परफेक्ट टेन्सेस. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया. परफेक्ट टेन्स ही जो कोणतीही ॲक्शन पूर्ण झाल्यानंतर किंवा ॲक्शन पूर्ण झालेली आहे असे दाखवण्यासाठी या टेन्सचा उपयोग केला जातो. यामध्ये या परफेक्ट टेन्सेसमध्ये एकूण 3 प्रकारचे टेन्स आपल्याला या सिरीजमध्ये पाहणं आवश्यक आहे. परफेक्ट टेन्सेस यामध्ये पहिला आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. दुसरा आहे पास्ट परफेक्ट टेन्स आणि तिसरा आहे परफेक्ट टेन्समध्ये तिसरा टेन्स आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. हे 3 टेन्स आपण या परफेक्ट टेन्सच्या सिरीजमध्ये पाहणार आहे. परफेक्ट टेन्स आणि त्याचे 3 टेन्सेस. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स. आता मित्रांनो, आपण यापूर्वीचे जे टेन्सेस बघितले आहे आणि त्यात नेहमीच आपण एका गोष्टीची आपण चर्चा करत आलेलो आहे आणि ती म्हणजे या इंग्रजी वाक्याचे जी कन्स्ट्रक्शन आहे, स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर आपण नेहमी पाहत आलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपण पाहिलं सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट अशा प्रकारची ही रचना आपण अगदी सुरुवातीपासून पाहिलेली आहे. तर ही जी रचना आहे मित्रांनो, ही रचना सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट याच्यामध्ये वर्ब फॉर्ममध्ये केल्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे टेन्स फॉर्म करू शकतो हे आपण पाहिलेलं आहे सर्वांनी. या अगोदरच्या स्ट्रक्चरविषयी आपण न बोलता आपण आता या परफेक्ट टेन्सच्या स्ट्रक्चरविषयी बोलणार आहोत. हे परफेक्ट टेन्सचं जे स्ट्रक्चर आहे त्यामध्ये कोणत्या प्रकारे बदल या ठिकाणी करावा लागणार आहे की जेणेकरून हा जो टेन्स आहे हा परफेक्ट होईल. आता उदाहरणार्थ मित्रांनो, इथं सब्जेक्ट आणि वर्ब आपली ही बेस स्ट्रक्चर जे आहे त्यामध्ये आपल्याला काय बदल करावा लागेल. तर पहिली गोष्ट आहे, या ठिकाणी आपल्याला सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागेल, हेल्पिंग वर्ब. हे सहाय्यकारी क्रियापद आहेत हॅव किंवा आपण याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब म्हणूया, हेल्पिंग वर्ब. आणि नंतर वर्ब. आता वर्ब मित्रांनो, सहाय्यकारी क्रियापद घेऊन वर्बचं जे फॉर्म आहे तो या ठिकाणी आवश्यकता आहे आपल्याला घेण्याची. पास्ट पार्टिसिपल फॉर्म या ठिकाणी आपल्याला वापरावा लागणार आहे. तेव्हा हा टेन्स पूर्णपणे तयार होऊ शकतो किंवा आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स करू शकतो. पहा मित्रांनो, आपण पाहिलं या ठिकाणी आता की जी रचना आहे आपली कॉमन जे स्ट्रक्चर आहे इंग्लिशचे ते सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट असं आहे. परफेक्ट टेन्समध्ये मात्र आपल्याला या वर्ब फॉर्ममध्ये बदल करून
त्याचं परफेक्ट टेन्स करणं आवश्यक आहे. मग त्यामध्ये काय बदल केलं आहे आपण पाहणार आहोत. सब्जेक्ट घेणार आहोत, ऑब्जेक्ट घेणार आहोत नेहमीप्रमाणेच. आता व्हर्बमध्ये आपण हेल्पिंग व्हर्ब घेणार आहोत आणि क्रियापदाचं तिसरं रूप पास्ट पार्टिसिपल. क्रियापदाचे आपण 4 रूप पाहिले मित्रांनो सुरुवातीपासूनच. मूळ क्रियापद, त्याचं भूतकाळी क्रियापद, भूतकाळी धातुसाधित क्रियापद आणि ING धातुसाधित किंवा ING फॉर्मल क्रियापद. त्याला इंग्रजीमध्ये बेस फॉर्म किंवा ओरिजिनल वर्ब किंवा प्रेझेंट फॉर्म ऑफ द वर्ब, पास्ट फॉर्म ऑफ द वर्ब, पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द वर्ब आणि प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द वर्ब. असे 4 प्रकारचे वर्ब फॉर्म्स आपण पाहिले की ज्या 4 प्रकारच्या वर्ब फॉर्मचा उपयोग करून आपण वेगवेगळे टेन्स फॉर्म करू शकतो. त्या टेन्समध्ये या 4 प्रकारच्या वर्ब फॉर्मचा उपयोग केला जातो मित्रांनो. तर आता आपण या ठिकाणी पाहूया की हा जो प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, पास्ट परफेक्ट टेन्स आहे आणि फ्युचर परफेक्ट टेन्स आहे, या तीनही टेन्समध्ये आपण पाहिलं सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे आणि क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं आहे. मग कोणते शब्द असे असणार आहेत की ज्यावरून तो प्रेझेंट ठरणार आहे, ज्यावरून ते वाक्य पास्ट ठरणार आहे आणि ज्यावरून ते वाक्य फ्युचर ठरणार आहे. अर्थातच मित्रांनो ते असणार आहे त्या वाक्यामधलं हेल्पिंग वर्ब. कारण मित्रांनो पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द वर्ब इज द कॉमन फॅक्टर or common thing in all the perfect tenses. means here present perfect tense, past perfect tense and future perfect tense. या तीनही परफेक्ट टेन्समध्ये कॉमन बाब किंवा नेहमी वापरली जाणारी तीनही टेन्समध्ये एकच गोष्ट कॉमन जी आहे ती म्हणजे या टेन्समध्ये पास्ट पार्टिसिपल फॉर्म क्रियापदाचं तिसरं रूप वापरावं लागतं. क्रियापदाचं तिसरं रूप वापरावं लागतं हे परफेक्ट टेन्समध्ये. मग मित्रांनो आपल्याला जसं आपण पाहिलं अपूर्ण काळामध्ये आपण पाहिलं क्रियापदाचा ING फॉर्म वापरला की तो अपूर्ण काळ असतो आणि अपूर्ण काळ करायचा असेल तर ING फॉर्म वापरावा लागतो. अगदी तसंच उदाहरण किंवा तसंच तत्व या ठिकाणी वापरलेलं आहे. परफेक्ट टेन्स म्हटलं की परफेक्ट टेन्समध्ये क्रियापदाचं तिसरं रूपच वापरलेलं असतं, हे ध्यानात घ्या. क्रियापदाचं तिसरंच रूप वापरलेलं असतं आणि मग या परफेक्ट टेन्समध्ये ते 3 आहेत, प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट. हे 3 वेगवेगळे टेन्स फॉर्म करण्यासाठी आपल्याला सहाय्यकारी क्रियापदाची मदत घ्यावी लागते. मग आता मित्रांनो प्रेझेंट टेन्समध्ये असे कोणते 3 सहाय्यकारी क्रियापद आहेत की जे प्रेझेंट टेन्समध्ये वापरले जातात ते आपण या ठिकाणी पाहूया. तर पहिला आहे मित्रांनो या वापरला जाणारा हॅव आणि आहे हॅज. हा हॅव आणि हॅज हे जे सहाय्यकारी क्रियापद आहेत हे हॅव आणि हॅजचे सहाय्यकारी क्रियापद प्रेझेंट टेन्समध्ये आपल्याला वापरावे लागतात, प्रेझेंट परफेक्टमध्ये वापरावे लागतात. आता हेच पास्ट परफेक्टमध्ये कोणते वापरावे लागतात तर पास्ट परफेक्टमध्ये एकच सहाय्यकारी क्रियापद आहे का जे वापरावं लागतं आणि ते आहे हॅड. आणि फ्युचर परफेक्टमध्ये कोणतं वापरावं लागतं मित्रांनो तर ते आहे विल हॅव. विल हॅव हे सहाय्यकारी क्रियापद वापरावं लागतं. म्हणजे या ठिकाणी हॅव जे आहे ते परफेक्ट टेन्स दाखवतं आणि विल जो आहे तो फ्युचर टेन्स दाखवतो. अशा प्रकारे या 3 टेन्समध्ये हे सहाय्यकारी क्रियापद 3 सहाय्यकारी क्रियापद वापरून आपण या वाक्याचं परफेक्ट टेन्स करू शकतो, पूर्ण काळामध्ये रूपांतर करू शकतो मित्रांनो. आता परफेक्ट टेन्सचा आपण सब्जेक्ट नेहमीप्रमाणेच आपण सब्जेक्ट घेणार आणि सब्जेक्ट नंतर या 3 पैकी आपल्याला सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे आणि बाकी क्रियापदाचं तिसरं रूप या ठिकाणी वापरायचं आहे. तर मग आता मित्रांनो आपण याचे उदाहरणं थोडक्यात पाहूया. एकच क्रियापद आपण वेगवेगळ्या फॉर्ममध्ये कसं वापरायचं ते पाहण्याचा प्रयत्न करू. आता या ठिकाणी हॅव आणि हॅजचं उदाहरण आहे किंवा प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं उदाहरण आपल्याला घेता येईल. आय हॅव completed, I have completed my homework. I have completed my homework. आता या ठिकाणी आपण तुमच्या लक्षात आलं असेल का आपण काय वापरलेलं आहे, या ठिकाणी आपण वापरला हॅव हा फॉर्म वापरला. आता दुसरं याचं उदाहरण हॅजचं उदाहरण आपण पाहणार आहोत. या ठिकाणी ही हॅज completed his homework. he has completed his homework. तर हे या ठिकाणी वापरलेलं आहे मित्रांनो. तर आपण
आपल्या लक्षात आलं असेल की या हॅव आणि हॅजचा फॉर्म या ठिकाणी वापरला जातो. इथं आपण आय नंतर हॅव वापरलेला आहे आणि ही नंतर हॅज वापरलेला आहे. म्हणजे या ठिकाणी जर सांगायचं झालं तर आपल्याला आठवत असेल सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण पाहिलं की जेव्हा जेव्हा क्रियापदाला एस एस प्रत्यय लागतो, जे आपण 3 फॉर्म्स पाहिले सब्जेक्टचे, त्यामध्ये आहे पा आय आहे, आय नंतर घेतलं जाईल वी, नंतर आहे यू, नंतर आहे ही, नंतर आहे शी आणि नंतर आहे इट आणि नंतर आहे दे. तर हे जे फॉर्म्स आहेत कर्त्याचे प्रोनाउन्स आहेत, यानुसार आपल्याला व्हर्ब सब्जेक्ट ॲग्रीमेंट या ठिकाणी करून व्हर्ब सब्जेक्ट ॲग्रीमेंटचा विचार करून आपल्याला हॅव किंवा हॅज वापरावं लागतं. मग आता तुमच्या लक्षात येईल की आपण आय जर असेल तर आपण वापरणार, आय जर असेल तर आपण काय वापरणार, आय जर असेल तर आपण वापरणार हॅव. आय जर असेल तर आपण त्या ठिकाणी वापरूया हॅव, आय हॅव. वी असेल तरी आपण वापरणार हॅव. वी असेल तरी सुद्धा आपण काय वापरणार, हॅवच वापरणार. यू असेल तरी आपण वापरणार हॅव. आता या ठिकाणी मित्रांनो आणखी आणि दे असेल, या ठिकाणी दे जर असेल, दे जर असेल तर आपण वापरणार हॅवच. म्हणजे या तुमच्या ध्यानात आला असेल पहा मित्रांनो, आय नंतर आपण हॅव वापरला, वी नंतर हॅव वापरला, यू नंतर हॅव वापरला आणि दे नंतर हॅव वापरला. आणि अर्थातच आता जे राहिलेले 3 सब्जेक्ट आहे, जे थर्ड पर्सन सिंग्युलर आपण त्यांना म्हणतो, त्यासाठी आपण वापरणार राहिलेला हॅज. त्या ठिकाणी आपण वापरणार हॅज, तो की जो थर्ड पर्सन सिंग्युलर कर्त्यांसाठी आपण वापरतो पहा. मग आपल्या ध्यानात तुमच्या ध्यानात आला असेल आता आय नंतर हॅव, वी नंतर हॅव, यू नंतर हॅव, ही शी इट नंतर हॅज आणि दे नंतर हॅव, हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचे. आणि या सर्वांच्या नंतर आय हॅव, वी हॅव, यू हॅव, ही हॅव, शी हॅव, इट हॅव, दे हॅव, याच्यानंतर जे आहे ते क्रियापदाचं पीपी म्हणजेच क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल, क्रियापदाचं तिसरं रूप या ठिकाणी वापरून आपण या टेन्स तयार करू शकतो. हे झालं मित्रांनो प्रेझेंट परफेक्टची रचना. आता आपण आता या पास्ट परफेक्टची रचना पाहूया. पास्ट परफेक्टच्या रचनेमध्ये काय बदल केला जातो आणि किंवा काय करणं अपेक्षित असतं. तर पास्ट परफेक्टची रचना आहे आता याच रचनेमध्ये आपण बदल करणार आणि ते तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. आता या ठिकाणी पहा हॅज वापरलेलं होतं ना आपण. आता आपल्याला काय करावं लागेल, पास्ट परफेक्टसाठी आपल्याला इथं वापरावं लागेल हॅड, आय हॅड. आणि एक चांगली महत्त्वाची गोष्ट याच्यासाठी काय आहे मित्रांनो माहिती आहे का, हे जे वाक्य आहेत या सर्व प्रकारांमध्ये हॅडच वापरलं जातं. यामध्ये काही करता कोणता असेल तर त्याच्यामध्ये बदल होतो असं काही नाही. ही हॅड कम्प्लिटेड. तसंच या ठिकाणी आपण असंही म्हणू शकतो आय हॅड completed, I had completed my homework. अशा प्रकारे म्हणजे या पास्ट परफेक्टची जी रचना आहे ह्या पास्ट परफेक्टच्या रचनेमध्ये प्रेझेंट परफेक्ट आणि हा आहे पास्ट परफेक्ट. या पास्ट परफेक्टच्या रचनेमध्ये एकमेव फक्त हॅड असल्यामुळं तिथं काही प्रश्न या ठिकाणी निर्माण होत नाही.
आय नंतरही हॅड वापरायचा आहे. आय हॅव नंतरही हॅडच सॉरी यू नंतरही हॅड वापरायचा आहे. यू नंतरही हॅड वापरायचा आहे. ही शीट नंतरही हॅड वापरायचा आहे. दे नंतर सुद्धा हॅडच या ठिकाणी वापरायचा आहे. त्याच्यामुळं हा प्रश्न या ठिकाणी गौण आहे आणि पास्ट परफेक्ट टेन्स अगदी सोपा आपल्याला म्हणता येईल. तर असा आहे हा पास्ट परफेक्ट टेन्स. आय हॅड कम्प्लिटेड किंवा ही हॅड कम्प्लिटेड हिज होमवर्क. आता मित्रांनो याच वाक्यामध्ये आपल्याला फ्युचर परफेक्ट टेन्स कसा करता येईल तर ते आपण पाहूया. काय बदल केला म्हणजे आपला या ठिकाणी फ्युचर परफेक्ट टेन्स आपोआप होईल किंवा आपल्याकडून तो केला जाईल. तर आपल्यासमोर हे वाक्य आहे की ज्याच्यामध्ये आपण हॅड वापरलेला आहे. आता फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये कोणते सहाय्यकारी क्रियापद वापरायचे ते आपण पाहिलं यापूर्वीच. यामध्ये वापरायचं आपल्याला विल आणि हॅव. अर्थात आता आणखी एक गोष्ट आपण जर ध्यानात घेतली, आपण एक जर गोष्ट ध्यानात घेतली, तुमच्या समोर पुन्हा एक ते वाक्य ठेवतो की कोणती गोष्ट आपण ध्यानात घेतली. आता हे जे वाक्य आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, हे वाक्य आपण जर फ्युचर परफेक्टमध्ये करायचं ठरवलं तर ते कसं होईल. प्रेझेंट परफेक्टचं जे वाक्य आहे ते फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये कसं होईल. तर पहा मित्रांनो अगदी अगदी इतकं सोपं ते आपल्या समोर आहे की या मी काय करतो त्यामध्ये तुम्ही चांगलं लक्षपूर्वक पहा. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे की ज्याच्यामध्ये आय हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क अशी रचना आहे. इथं हॅव वापरलेला आहे, इथं क्रियापदाचं तिसरं रूप वापरलेलं आहे आणि आय हॅव कम्प्लिटेड या ठिकाणी ते झालेलं आहे. आता काय करायचं आहे, फक्त या ठिकाणी ठेवायचं आहे विल आणि हे झालं मित्रांनो फ्युचर परफेक्ट टेन्सचं उदाहरण. आय विल हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क. तेच वाक्य हीच्या बाबतीतही तसंच वाक्य किंवा ही या करता असेल तर या ठिकाणी मित्रांनो कोणताही बदल आपल्याला अपेक्षित नाही. फक्त विल नंतर क्रियापदाचं तिसरं रूप ठेवून आपण हे वाक्य करू शकतो. जसं की आता आय विल हॅव, तसंच ही विल हॅव कम्प्लिटेड हिज होमवर्क. तर अशा पद्धतीने हे वाक्य या ठिकाणी आपल्यासमोर झालेलं आहे. आता या वाक्याचं जर आपण भाषांतर पाहिले किंवा हे वाक्य केव्हा वापरायचे हे जर याचा जर आपण विचार केला तर हे वाक्य आपल्याला केव्हा वापरता येतील. तर हे वाक्य वापरण्यासाठी किंवा हे वाक्य केव्हा वापरले जातात तर ते आपण या ठिकाणी पाहूया. हे वाक्य वापरले जातात प्रेझेंट परफेक्ट टेन्स वर्तमान काळात. वर्तमान काळात क्रिया पूर्ण झालेली असेल तेव्हा वापरतात. भूतकाळात दुसरी एखादी क्रिया दोन क्रियांमध्ये एक अगोदर व एक नंतर अशी झालेली असते तेव्हा. भूतकाळात दोन क्रियामध्ये एक अगोदर व एक नंतर झालेली असते तेव्हा अगोदर झालेल्या क्रिया दाखवण्यासाठी या टेन्सचा उपयोग केला जातो. आणि आता फ्युचर परफेक्ट टेन्स हा फ्युचर परफेक्ट टेन्स आपण वापरतो भविष्यकाळात
भविष्यकाळात विशिष्ट वेळी क्रिया पूर्ण झालेली असेल हे दाखवण्यासाठी या टेन्सचा उपयोग केला जातो. याला लक्षात. वर्तमान काळात क्रिया पूर्ण झालेली असेल हे दाखवण्यासाठी याचा उपयोग होतो. याच्यामध्ये भूतकाळात एक क्रिया अगोदर एक क्रिया नंतर, तर त्या एक क्रियेमध्ये एक क्रिया पूर्वी झालेली असते, त्या ठिकाणी आपल्याला हा पास्ट परफेक्ट टेन्स वापरावा लागतो. आणि भविष्यकाळात एखादी क्रिया पूर्ण होणार असेल विशिष्ट वेळेस, त्यामुळे आपल्या भविष्यकाळाचा या टेन्सचा उपयोग केला जातो. अशा पद्धतीने अतिशय सोपा हा टेन्स आहे की ज्यामध्ये क्रिया पूर्ण झालेली असते हे दाखवलेलं असतं. आणि आता या वर्तमान काळामध्ये जे आपण जस्ट प्रकारचे शब्द या ठिकाणी वापरलेले असतात आणि यामध्ये दोन क्रिया असतात. येते ध्यानात मित्रांनो. तर अशा पद्धतीने या टेन्स आपल्याला सहजासहजी ही क्रिया समजू शकते. आता आपल्या समोर एक कंपॅरेटिव्हली एक उदाहरणाचा चार्ट ठेवलेला आहे. तो पहा. द परफेक्ट टेन्सेस जनरली refers to events that are completed before another time. म्हणजे दुसरी एखादी वेळ असते की ज्या वेळेपूर्वी दोन वेळ या ठिकाणी किंवा दोन पॉइंट ऑफ टाइम्स आर मेन्शन्ड इन दिस टाइप ऑफ सेंटेन्सेस. तर या दोन प्रकारच्या वेळांमध्ये दुसरी एक क्रिया किंवा दुसरी एक वेळ मेन्शन केलेली असते, त्याच्या अगोदर ही ॲक्शन या ठिकाणी झालेली असते, तेव्हा तो परफेक्ट टेन्स होतो. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये पहा, जी टाईम आहे ती सम टाईम बिफोर नाऊ, आत्ताच्या थोडंसं अगोदर, म्हणजे आत्ताची जी वेळ आहे त्या वेळेच्या थोडंसं अगोदर ही ॲक्शन पूर्ण झालेली आहे. त्यानंतर पास्ट परफेक्ट टेन्समध्ये पहा की संध्याकाळी कालच्या 6 वाजायच्या अगोदर, 6 वाजण्याच्या म्हणजे 6 वाजणे ही एक वेळ आहे आणि 6 वाजण्याच्या अगोदर ही ॲक्शन पूर्ण झालेली आहे. आणि भविष्यकाळामध्ये पुन्हा पहा उद्या 6 वाजण्याच्या अगोदर ही ॲक्शन पूर्ण झालेली असेल, उद्या 6 वाजण्याच्या अगोदर. म्हणजे या तीन पहा, इथं भविष्यकाळात विशिष्ट वेळ दिलेली असेल की त्या विशिष्ट वेळेच्या अगोदर ती क्रिया पूर्ण झालेली असेल. भूतकाळातही एक विशिष्ट वेळ दिलेली असेल की त्या भूतकाळात त्या विशिष्ट वेळेच्या अगोदर ती ॲक्शन पूर्ण झालेली असेल. आणि वर्तमान काळात सुद्धा आत्ताची वेळ, वर्तमान काळ म्हणजे नाव, प्रेझेंट, तर ह्या आत्ताच्या क्षणाच्या जस्ट अगोदर ती क्रिया पूर्ण झालेली असेल, तिथं आपल्याला या परफेक्ट टेन्सचा उपयोग करावा लागतो. पहा आता या वाक्यांचा अर्थ पहा. द डेल हॅज फिनिश्ड द असाइनमेंट्स. डेलने या ठिकाणी जे काही असाइनमेंट्स आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत. त्याला दिलेलं काम जे आहे, स्वाध्याय जो आहे तो पूर्ण केलेला आहे. पण केव्हा? थोडा वेळ झाला, अगदी थोडा वेळ पूर्वी त्याने ती पूर्ण झाली. त्याची ती पूर्ण करण्याची क्रिया पूर्ण केव्हा झाली? अगदी आत्ताच्या थोडा वेळ अगोदर. पास्ट परफेक्टमध्ये मात्र ही हॅड फिनिश्ड बाय 6 yesterday, म्हणजे 6 काल झाली पूर्ण, ती क्रिया काल पूर्ण झाली. पण केव्हा? 6 वाजण्याच्या अगोदर, म्हणजे 6 वाजले ही एक क्रिया झालेली त्याच्यामध्ये आणि त्याने पूर्ण केलेली ही एक क्रिया झालेली. तर मग 6च्या अगोदर ही क्रिया पूर्ण झालेली म्हणून इथं पास्ट परफेक्ट टेन्स वापरलेला आहे, सम टाइम बिफोर 6. त्यानंतर आता भविष्यकाळामध्ये ही विल हॅव फिनिश्ड, त्याने पूर्ण केलेली असेल बाय 6 टुमॉरो, उद्या 6च्या अगोदर ती क्रिया पूर्ण झालेली असेल, उद्या 6च्या अगोदर ती क्रिया पूर्ण झालेली असेल, असं या ठिकाणी या समटाइम्स बिफोर 6 टुमॉरो इन फ्युचर. तर अशा पद्धतीने या परफेक्ट टेन्स
आपल्याला उपयोग करावा लागतो की जेणेकरून अर्थ आपल्या आता वाक्याचा रचना आपल्या चांगली देण्यात आलेली आहे, वाक्याचा उपयोगही आपल्याला चांगल्या प्रकारे समजलेला आहे. तर आपण याच्या आणखी आता आपल्यासमोर प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा सबस्टिट्यूट चार्ट दिलेला आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा सबस्टिट्यूट चार्ट. या ठिकाणी सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब, सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब, मेन वर्बचं पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द वर्ब, अशा प्रकारची रचना या ठिकाणी केलेली आहे. आता पहा, आय नंतर आपल्याला हॅव वापरायचा आहे, यू नंतर हॅव वापरायचा आहे, दे नंतर हॅव वापरायचा आहे आणि वी नंतर सुद्धा हॅव हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. मग असे आपण किती वाक्य तयार करू शकतो? असंख्य वाक्य करू शकतो. उदाहरणार्थ एक एक्झाम्पल पाहू. आय हॅव डिसाइडेड, आय हॅव फिनिश्ड, आय हॅव लॉस्ट, आय हॅव चोजन, आय हॅव गॉन. त्याच प्रकारे you have decided, you have finished, you have lost, you have chosen and you have gone. They have decided, they have finished, they have lost, they have chosen, we have gone. तर अशा प्रकारे ही रचना होते. त्याऐवजी जर आपण थर्ड पर्सन सिंग्युलर करते जर वापरले, उदाहरणार्थ ही, शी, इट, तर त्याची रचना अशी होईल, ही किंवा शी किंवा इट हॅज. हॅवच्या ऐवजी या ठिकाणी हॅज हे सहाय्यकारी क्रियापद वापरायला आहे. शी हॅज डिसाइडेड, शी हॅज फिनिश्ड, शी हॅज लॉस्ट, शी हॅज चोजन अँड शी हॅज गॉन. तसंच ही हॅज डिसाइडेड, ही हॅज फिनिश्ड, ही हॅज लॉस्ट, ही हॅज गॉन. अशा प्रकारे ही सबस्टिट्यूट टेबलवरून आपल्याला वाक्य बनवता येतात. हे झालं प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं उदाहरण. आता एका वाक्याचा आपण अर्थ पाहूया की कशा प्रकारे अर्थ याचा होईल. उदाहरणार्थ आय हॅव डिसाइडेड, सब्जेक्ट आय आहे, हेल्पिंग वर्ब हॅव वापरलं आणि पास्ट पार्टिसिपल डिसाइडेड वापरलं. या वाक्याचं परफेक्ट टेन्स आहे. या वाक्याची रचना जी आहे ती, या वाक्याच्या रचनेमध्ये आपल्याला त्याचा अर्थ सांगता येईल. मी ठरवलेलं आहे, मी ठरवलेलं, आय हॅव डिसाइडेड, मी ठरवलेलं आहे. कधी ठरवलेलं आहे? ठरवण्याची क्रिया आत्ता जस्ट याच्या काही क्षणापूर्वी झालेली आहे. जस्ट काही क्षणापूर्वी क्रिया झालेली आहे ठरवण्याची. मी ठरवलेलं आहे, पण केव्हा ठरवलेलं आहे? मी ठरवलेलं आहे, काल नाही ठरवलेलं, मी जस्ट आत्ता काही क्षणापूर्वी हे ठरवलेलं आहे जे काय असेल ते. यू हॅव डिसाइडेड, तू ठरवलेलं आहे, पण केव्हा? जस्ट मोमेंट बिफोर, काही क्षणापूर्वी मी ठरवलेलं आहे. शी हॅज डिसाइडेड, तिने ठरवलेलं आहे, केव्हा? जस्ट अ मोमेंट, अ सेकंड बिफोर. म्हणजे आत्ताचं जे क्षण आहे, या क्षणाच्या काही क्षण अगोदर या ठिकाणी ही क्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणून या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा उपयोग केला जातो. तर अशा प्रकारे हा जो चार्ट आहे हा आपण याच्या भरपूर वाक्य तयार करू शकतो. तर या ठिकाणी व्हिडिओ पॉज करा आणि या चार्टच्या मदतीने तुम्ही या ठिकाणी वाक्य बनवावे अशी तुम्हाला माझी सूचना असेल. तर वाक्य कसं बनवणार आहात तुम्ही एकदा पहा की ते वाक्य तुम्हाला कसं बनवावं लागेल. तर हे वाक्य तुम्हाला, उदाहरणार्थ पहिलं वाक्य जर तुम्ही घेतलं, कोणतं? आता आपण दे घेऊया. दे हॅव फिनिश्ड. तर असे तुम्ही असंख्य वाक्य करू शकता. तर मग या ठिकाणी ते वाक्य तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे की तुम्ही दे हॅव फिनिश्ड, दे हॅव फिनिश्ड आणि त्याचा मराठी अर्थ समोर लिहायचा आहे. त्यांनी पूर्ण केले आहे, त्यांनी पूर्ण केलेलं आहे. अशा प्रकारे त्याचे भाषांतर तुम्ही प्रत्येक वाक्याचे या ठिकाणी लिहावेत अशी तुम्हाला सूचना करायची आहे. आता किती वाक्य होऊ शकतात तुमच्या ध्यानात असं आला असेल की असंख्य वाक्य या ठिकाणी होऊ शकतात. की तुम्हाला मी एक्झाम्पल दाखल सांगितले. आय हॅवचे
1 2 3 4 आणि 5 म्हणजे आय हॅव पासून 5, यू हॅव पासून 5, दे हॅव पासून 5, वी हॅव पासून 5 म्हणजे हे 20 आणि हे 15 सेंटेन्स या ठिकाणी 35 सेंटेन्सेस यू कॅन मेक थ्रू धिस with the help of this table, and that is called the substitute table. And it is very important to study various types of sentences with the help of this substitute table. ह्या substitute table चा उपयोग करून आपण असंख्य वाक्य बनवू शकतो. ग्रामर मध्ये या substitute table चा फार मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो टेन्स शिकण्यासाठी किंवा इतर गोष्टी शिकण्यासाठी. तर अशा पद्धतीने प्रेझेंट परफेक्ट टेन्स कशा पद्धतीने बनवला जातो, त्याचा उपयोग केव्हा होतो, त्याचा अर्थ काय असेल हे आपण या ठिकाणी थोडक्यात पाहिलेलं आहे. व्हिडिओमध्ये शिकवलेलं प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स आपल्याला जर समजला असेल तर ठीक आहे. समजलं नसेल तर आपण ते पुन्हा पुन्हा पाहावे अशी मला तुम्हाला सूचना करायची आहे. आपल्याबरोबर आपण एक वही आणि पेनचाही उपयोग नेहमी करायचा आहे की ज्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या वाटल्या त्या ठिकाणी आपण पॉज करून त्या गोष्टी लिहून घेणं आवश्यक आहे की जेणेकरून आपल्याला त्याला नोट मेकिंग, नोट टेकिंग असे आपण या ठिकाणी म्हणतो. त्याचा उपयोग आपल्याला पुढं अभ्यास करताना होत असेल. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला मात्र नक्कीच विसरू नका. धन्यवाद.